गांजाची तस्करी करणाऱ्या दुचाकीस्वारास दहशतवाद विरोधी पथकानं ठोकल्या बेड्या। जालना अंबड रोडवरील राजेश्वर हार्डवेअर समोर गांजाची वाहतूक करणाऱ्या इस्माला दहशतवाद विरोधी पथकानं ताब्यात घेतले असून त्याच्याकडून तब्बल 2,55,750 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पोलिसांच्या माहितीनुसार अंमली पदार्थ विरोधी पथक आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गांजाची चोरी, विक्री आणि वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती। या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत श्याम विठ्ठलराव ठाणगे वय वर्ष 32 राहणार शंकरनगर जुना जालना हा गांजाची वाहतूक करताना पोलिसांच्या ताब्यात आला। पोलिसांनी केलेल्या कारवाईत 1,52,750 रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला। या गांजाचं वजन तब्बल 6 किलो 110 ग्रॅम असल्याचं प्रेस नोटमध्ये नमूद करण्यात आलं आहे। यासोबतच 90,000 रुपये किमतीचे होंडा कंपनीची मोटरसायकल तसेच 13,000 रुपये किमतीचे रेडमी कंपनीचे अँड्रॉइड मोबाईल हँडसेट आणि गांजा पॅकिंगसाठी वापरलेले साहित्य असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला। या प्रकरणात जालना तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 494/2026 दाखल करण्यात आला असून अंमली पदार्थ आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 मधील संबंधित कलमानुसार कारवाई करण्यात आली आहे। या प्रकरणातील दुसरा आरोपी दीपक मोबाईल क्रमांकाच्या आधारे नमूद करण्यात आला असून त्याचे पूर्ण नाव अद्याप माहिती नसल्याचं प्रेस नोटमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी, पोलीस निरीक्षक पंकज जाधव, स्थानिक गुन्हे शाखा आणि अंमली पदार्थ विरोधी पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन इंगेवाडसह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली आहे।